खरातच्या शालेय जीवनापासून सुरू झालेल्या त्याच्या विकृतींचा अनुभव गावकऱ्यांना सुद्धा आलाय। कोंबड्या चोरण्यापासून मुलींची छेडछाड आणि महिलांवर अत्याचार, खरात ह्या भोंदूबाबाची ही सगळी कारस्थानं आता समोर येत आहेत आणि त्याच्या गावकऱ्यांनीच त्याला मृत्यूदंड देण्याची मागणी केली आहे। पाहूयात याबद्दलचा एक खास रिपोर्ट। भोंदूबाबा अशोक खरात कोंबडी चोर। शाळेत असताना लग्नात मुलींची छेड काढल्याचा आरोप। दहावी नापास अशोक खरात कॅप्टन कसा झाला? अशोक खरातच्या कारनाम्यांची लिस्ट दिवसेंदिवस वाढत चालली आहे। महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नराधम अशोक खरात गजाआड आहे। मात्र खरातचे आणखीन काही कारनामे समोर आलेत। झी 24 तासनं थेट अशोक खरातचं जन्मगाव कहांडळवाडी गाठलंय। याच गावात भोंदूबाबा अशोक खरातनं त्याचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। मात्र गावातही त्याचे कारनामे कमी नव्हते। गावात चोरी करणं, इतरांना त्रास देणं हे अगदी शालेय जीवनापासून अशोक खरात करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। एका शेतकऱ्यानं अशोक खरातवर चक्क 10 कोंबड्या चोरल्याचा आरोप केलेला आहे। पण असं आम्हाला काही गावकऱ्यांनी सांगितलं, त्यांनी काहीतरी चोरी केली म्हणून वडिलांनी माझ्या 10 कोंबड्या चोरल्या। म्हणजे कोंबडी चोर हा, कोंबड्या चोरल्या, त्यानं पैसे 200 कोंबड्या चोरल्या, धाब्यावर विकल्या। नंतर कॅप्टन म्हणून गावात आला। कॅप्टन कायचं कॅप्टन होता, त्याला आम्ही आशाच म्हणत होतो। बर नालायक होता, त्याला मी 2 डोळा उचलून फेकून दिलं त्याला। बाबा, तुम्ही वयोवृद्ध आहात, हा, पण मला 20 वर्ष झाली, ऐका ना, माझा मुलगा त्याच्या बरोबरचा आहे। ऐका ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, चोरीनं केलं, चोरीनं। अशोक खरात कॅप्टन असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्याच्या गावकऱ्यांनी हा दावा फेटाळलाय। अशोक खरात हा 10वी नापास होता। तो मुलींची छेड काढत असल्याचाही आरोप त्याच्या गावकऱ्यांनी केलाय। एका लग्नात मुलींची छेड काढल्यानं काही मुली खरात मागे दगड घेऊन सुटल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। 10वी मध्ये नापास झाला असल्याची माहिती। नापेस झाला म्हणजे त्याला काही येत नव्हतं, पण गुंड प्रवृत्तीचा। ते लोक त्याला त्यावेळेला घाबरत होती। वाईट प्रवृत्तीचा माणूस होता। आधीपासून हो, आधी शाळेत असतानाच एकदा एका लग्नामध्ये त्याच्या 5-6 मुली त्याच्या पाठीमागं दगड घेऊन धावल्या होत्या। त्या मुलीला काहीतरी वाईट बोलला। ही मी अगदी साथी लोक एखाद्या मंदिराचा हात ठेवून सांगतो। त्याचे 2-3 वेळा पराक्रम आम्ही असे, तो असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता। गावकऱ्यांनी अशोक खरातला मृत्यूदंड देण्याची मागणी केली आहे। महिलांच्या अंगावर हात टाकलाय, त्यामुळे इतर कारवाई करण्यापेक्षा थेट मृत्यूदंड देऊन टाकावा अशी मागणी खरातच्या गावकऱ्यांनी केली आहे। अशा व्यक्तीला तुम्ही सोडता का बाहेर? ते आहे त्यांना जाऊ दे ना मध्ये, परत त्यांना जन्मठेपी म्हणण्यापेक्षा मृत्यूदंडाची शिक्षा द्या ना। बाय काय याच्या बरोबर काय बोलणार आहे माणूस? आणि एवढ्या सर्वसाधारण वायू परिसरात 10 गावे, 10 गावामध्ये त्याचा कुठलाही 1 रुपयाचा किंवा देणे घेण्याचा संबंध आलेला नाही, ना जमिनीचा आला, ना कुठलाच आलेला। तेव्हा तुम्ही म्हणण्यापेक्षा शासनाने त्याचा विचार करून त्याच्यावर ॲक्शन घेऊन त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन टाका ना, विषय मिटला। महिलांचं लैंगिक शोषण, लोकांची फसवणूक, शेतकऱ्यांना धमक्या असे एक ना अनेक गुन्हे खरातवर दाखल झालेत। एकूण 8 गुन्हे दाखल झाल्यानं खरात चांगलाच अडचणीत सापडलाय। त्यात आता त्याच्या गावकऱ्यांनी देखील खरात संदर्भातली काही धक्कादायक माहिती समोर आणली आहे। त्यामुळे अगदी शालेय जीवनापासूनच खरात हा विकृत असल्याचं गावकऱ्यांच्या सांगण्यावरून दिसतंय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, कहांडळवाडी, सिन्नर।